वाढदिवसाच्या सरप्राईज पार्टीला जात आहे असं सांगून घराबाहेर पडलेली 23 वर्षांची एक मुलगी आणि त्यानंतर काही तासांमध्येच तिचं आयुष्य मात्र कायमचं संपतं. प्रेमाच्या नावाखाली एखादा माणूस किती वाईट थराला जाऊ शकतो याचा थरकाप उडवणारा हा प्रकार मध्य प्रदेशमधील इंदूर शहरामध्ये घडला. मित्रांनो, संपूर्ण घटना ऐकून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. अन्वी देशमुख, MBA शिकणारी, मोठी स्वप्न पाहणारी, स्वतःच्या पायावरती उभं राहण्याची जिद्द असलेली एक तरुणी. तिच्या आयुष्यामध्ये समीर चव्हाण या नावाचा एक तरुण आला आणि त्यानंतर मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. सुरुवातीला सर्व काही अगदी चित्रपटासारखं सुंदर होतं. दोघे आपल्या भविष्याची स्वप्न रंगवत होते. पण हळूहळू याच नात्याला तडे जाऊ लागले. अन्वीला नातं स्थिर हवं होतं. तिला लग्न करून आपलं आयुष्य सुरक्षित करायचं होतं. समीरला मात्र नात्यामधील जवळीक हवी होती, पण जबाबदारी नको होती. जेव्हा जेव्हा अन्वी लग्नाचा विषय त्याच्याकडे काढायची तेव्हा तेव्हा तो तिच्यावरती संशय घ्यायचा, तिच्या चारित्र्यावरती प्रश्न उपस्थित करायचा आणि त्यानंतर प्रेमाचं रूपांतर हळूहळू नियंत्रणामध्ये, संशयामध्ये आणि मानसिक अशा छळामध्ये होत गेलं. 10 फेब्रुवारीचा दिवस जवळ येत होता. त्या दिवशी अन्वीचा वाढदिवस होता. समीरने गोड बोलत तिला सांगितलं की तिच्यासाठी एक खास अशी सरप्राईज पार्टी त्याने ठेवलेली आहे. आज सगळे काही गैरसमज आपण दूर करूया असं तो तिला म्हणाला. अन्वीला देखील वाटलं कदाचित आता सगळं काही ठीक होईल आणि त्यानंतर ती विश्वासाने त्याच्यासोबत एका भाड्याच्या खोलीवरती गेली. सुरुवातीला वातावरण अगदी सर्वसामान्य होतं, पण काही वेळामध्ये समीरने तिच्यावरती शारीरिक संबंधासाठी दबाव आणायला सुरुवात केली. अन्वीने मात्र याच्यासाठी ठामपणे नकार दिला आणि पुन्हा त्याच्याकडे लग्नाचा विषय काढला. यानंतर मात्र समीरचा संताप अनावर झाला आणि रागाच्या भरातच त्याने तिचे हातपाय बांधले, डोळ्यावरती पट्टी बांधली आणि सरप्राईज आहे असं म्हणत तिच्या तोंडामध्ये एक कापड कोंबलं. काही क्षणामध्येच परिस्थिती अगदी भीषण वळणावरती गेली. तिचा श्वास आता अडकू लागला आणि त्याने तिचा गळा दाबला. काही मिनिटांमध्येच तिचं शरीर अगदी निश्चळ झालं. पण या ठिकाणी त्याची क्रूरता थांबली नाही. त्याने चाकूने तिच्या छातीवरती सपासप वार केले. इतक्या जोरात वार केले की चाकूचं पातं तिच्या शरीरामध्ये तुटून अडकून राहिलं. हत्या केल्यानंतर देखील तो तिथून पळाला नाही. जवळपास 2.5 तास तो त्याच खोलीमध्ये थांबला. बाहेर जाऊन बियर आणली आणि मृतदेहाच्या शेजारी बसूनच तो मद्यप्राशन करत होता. प्रेमाच्या नावाखाली सुरू झालेलं हे नातं इतक्या विकृत टोकाला जाईल याची कल्पना कोणीही केली नसेल. त्यानंतर नशेतच त्याने मृतदेहासोबत अनैतिक संबंध केल्याचे तपासामध्ये समोर आलं, ज्यामुळे तपास अधिकाऱ्यांना देखील खूप मोठा धक्का बसला. आणि नंतर त्याने अन्वीच्याच मोबाईलवरून तिच्या बहिणीला एक मेसेज पाठवला, मी आता कधीच घरी परत येणार नाही. आणि इतकंच नाही तर तिचे काही खाजगी व्हिडिओ कॉलेजच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती टाकून तिची मरणोत्तर बदनामी करण्याचा देखील त्याने प्रयत्न केला. मित्रांनो, हा केवळ एक खून नव्हता, तर तिच्या सन्मानावरती, तिच्या अस्तित्वावरती आणि तिच्या कुटुंबियांच्या आयुष्यावरती घातलेला एक घाव होता. गुन्हा केल्यानंतर तो गोव्याला पळून गेला आणि त्यानंतर काही दिवसांनी महाराष्ट्रामध्ये परत येताना मुंबईजवळील पनवेल परिसरात असलेल्या जंगलामध्ये तो लपून बसला. तपासामध्ये समोर आलं की तो तिथे यूट्यूबवरती आत्मे बोलवण्याचे व्हिडिओ पाहत होता. मेणबत्त्या आणि अगरबत्त्या लावून तांत्रिक असे विधी करत होता. त्याच्या मते अन्वीच्या आत्म्याला बोलवून तो तिची माफी मागत होता. पण जिवंत असताना तिच्या भावना समजून न घेणारा माणूस मृत्यूनंतर तिची माफी मागून नक्की काय साध्य करू शकतो? आणि त्याच दरम्यान पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या मदतीने त्याचा माग काढला. त्याचं मोबाईल लोकेशन, त्याचे कॉल रेकॉर्ड्स आणि CCTV फुटेज या सगळ्यांच्या आधारे तो महाराष्ट्रात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळतात अगदी धावत्या ट्रेनमध्येच त्याला अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्याची कसून अशी चौकशी करण्यात आली. चौकशीच्या दरम्यान त्याने आपल्या सगळ्या गुन्ह्यांची कबुली दिली. पण पश्चातापापेक्षाही जास्त पकडली गेल्याची भीती त्याच्या चेहऱ्यावरती जास्त प्रमाणात दिसत होती. अन्वीच्या कुटुंबासाठी हा धक्का असह्य होता. त्यांच्या मनामध्ये फक्त एकच प्रश्न येत होता, तिचं चुकलं तरी काय?
प्रेमावरती विश्वास ठेवणं ही तिची चूक होती का? आणि ही घटना आपल्याला एक कठोर सत्य दाखवते. ज्या ठिकाणी प्रेमाच्या नावाखाली सतत संशय, अपमान आणि जबरदस्ती असते, त्या ठिकाणी प्रेम नसतं. तिथे फक्त धोकाच असतो. जर तुम्हाला वाटत असेल की अशा घटना फक्त बातम्यांपुरत्याच मर्यादित आहेत, तर पुन्हा एकदा विचार करा. कारण नात्यामधील लाल संकेत म्हणजेच रेड फ्लॅग वेळेत ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, आपली ही कथा आणि ही घटना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं खूप जास्त आवश्यक आहे, जेणेकरून कुणाचंही आयुष्य अशा सरप्राईजच्या नावाखाली आणि कधीही संपलं जाणार नाही. त्यासोबतच अशा सत्य घटना आणि याचं सखोल विश्लेषण जर तुम्हाला हवं असेल आणि जर अशा घटनांपासून समाजाला तुम्हाला सावध करायचं असेल, तर आपला हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यासोबतच या घटनेबद्दल तुमचं नक्की मत काय आहे हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. आणि त्यासोबतच अशा जागरूक करणाऱ्या कथा आणि स्टोरीज जर तुम्हाला पाहायच्या असतील ना, तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अशा थरारक कथेसोबत.